ब्रेकिंग न्यूज आहे. बेकायदेशीर औषध व्यवसायावर तुकाराम मुंडेंचा प्रहार पाहायला मिळतोय. कोल्हापूर आणि पुण्यामध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे. 24.81 लाखांचा औषध साठा जप्त केलाय. दोन्ही प्रकरणामध्ये संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तर राज्यामधील भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. या धाडीमध्ये तब्बल 8,57,00,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा साठा जप्त केलाय. गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त सुपारी, खाद्यतेल, गूळ, खवा आणि एनर्जी ड्रिंक यासारख्या पदार्थांवर कारवाई केलेली आहे. 33 जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ती म्हणजे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेडवर FDAनं कठोर कारवाई केली आहे. कंपनी निर्माण करत असलेली औषध उत्पादनांवर बंदी लागू केल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. त्यामुळे HAL कंपनीमधील औषध निर्मिती ठप्प झाली आहे. मागील 1.5 महिन्यापासून औषध निर्मिती होत नसल्याने सरकारी रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे. FDA आणि CDSCOच्या तपासणीमध्ये औषध निर्मितीमध्ये त्रुटी आढळल्याने HAL या कंपनीला FDA कडून औषध निर्मिती थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. दुसरीकडे FDA कडून नोंदवण्यात आलेल्या आक्षेपावर खुलासे दिले आणि त्यानंतर काही गोळ्या आणि ORS सारखे पावडर निर्माण करण्याचं काम सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. अभी हमारा टैबलेट, कैप्सूल, ऑइंटमेंट और जो पाउडर फॉर्म रहता है ORS, उसका प्रोडक्शन चालू हो गया है. 1 महीने से जो बंद था तो वो हम जो भी मार्केट में रिक्वायरमेंट है वो हम कवर अप कर रहे. और दूसरा जो बंद है वो क्या क्या चीज़ है? बंद है जो अभी हमारा एक इंजेक्टेबल प्लांट बंद है, IV और एक ड्राई पाउडर इंजेक्टेबल प्लांट बंद है. नवीन गुणवत्ता निकष आता रिवाइज शेड्यूल जो इम्प्लिमेंट झालेला आहे, तर त्याचा काही पार्ट अजून आमचा अंडर इम्प्लिमेंटेशन होता, सो तोच आम्ही आता पूर्ण करत आहोत. तर त्यामुळे मग 2 प्रॉडक्टसाठी अजून आम्हाला 2 प्लांटसाठी परमिशन भेटली नाही, पण ती लवकरच भेटून जाईल. आमचा कंप्लायन्स ऑलरेडी मी फास्ट प्रोसेसवर फास्ट ट्रॅकवर त्याचं काम करत आहोत. मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्याच्या पत्त्याचा गैरवापर करण्यात आला. पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत एका खासगी विकासकांना वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध केली. या जाहिरातीमध्ये इमारतीच्या मूळ मालकाला भेटण्यासाठी चक्क मंत्री छगन भुजबळ, सातपुडा बंगला, खोली क्रमांक 40, मुंबई असा पत्ता देण्यात आला होता आणि 15 दिवसात येऊन भेटण्यास सांगितलं होतं. यामुळे खळबळ माजली. दरम्यान गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ आणि अनागोंदी कारभार समोर आला आहे. 10वीच्या उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट मिळालेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना 11वी साठी ऑनलाईन प्रवेश करण्यास अडथळा निर्माण होतोय. यामुळे जवळपास 60 विद्यार्थ्यांना अजूनही 11वीला प्रवेश घेता आलेला नाहीये आणि या प्रकरणी पालकांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना माहिती दिली. त्यानंतर या नेत्यांनी पालकांना घेऊन KDMC अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणाची गंभीर दखल उपायुक्तांनी घेतलेली आहे आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुणपत्रिका तसंच लिव्हिंग सर्टिफिकेट तातडीने देण्याचे आदेश दिले. आता सध्या 9वी 10वी या ठिकाणी वर्ग बंद, म्हणजे शाळेला टाळाच लावून ठेवलेला आहे. आणि आम्हाला असं आम्ही शिक्षकांना कॉल केले, शिक्षकांना आम्ही विचारलं की तुम्ही आम्हाला शाळेचे मुलांचे आमच्या सर्टिफिकेट किंवा रिझल्ट आम्हाला द्या. तर ते सांगतात आहे की आम्हाला या ठिकाणाहून कार्यमुक्त केलेलं आहे. मग तुम्हाला जर कार्यमुक्त केलं असेल तर आमच्या मुलांचं कसं काय करायचं, पुढे आमच्या मुलांचं कसं होणार? अशा प्रकारे कोणतीही KDMCची मराठी माध्यमाची शाळा बंद करण्यात आलेली नाही. शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने काही कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी राहिल्यामुळे आजच प्रशासन अधिकारी जे आहेत नगरपालिका शिक्षण विभागाचे त्यांना निर्देशित करण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारे कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय किंवा अडवणूक होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात यावी. तर दुसरीकडे मनसे विद्यार्थी सेनेच्या इशाऱ्यानंतर मुंबईच्या चेंबूर इथल्या शहा आणि अँकर कॉलेजनं फी वाढ रद्द केली आहे. मनमानी कारभार करणाऱ्या मुंबईच्या चेंबूर इथल्या शहा आणि अँकर कॉलेजला मनसे विद्यार्थी सेनेनं टाळ्यावर आणलं.
कॉलेज प्रशासनाला मनमानी कारभार खपून घेणार नाही असा इशारा दिलेला होता आणि जाब विचारल्यानंतर आता ही जी वाढ आहे फी वाढ ही रद्द करण्यात आली आहे. फी नाही जरी तर परीक्षेला बसू देणार नाही म्हणून. तर 2 विषयांपैकी एक विषय जो परीक्षेला बसायचा होता तो त्या मुलांना परीक्षेला बसायला त्यांना मिळालेला आहे. मात्र हा जो फी वाढीचा विषय आहे त्या विषयामध्ये सर्व पालकांना आणि आम्ही जाऊन आज विनंती केली तर ती विनंती आत्ता मान्य झालेली आहे. त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या मुलांना फी वाढ होणार आहे ती ह्या वर्षी त्यांना केली जाणार नाही. शासनाकडे कॉलेज पत्रव्यवहार करणार आहे आणि शासनाकडे ही फी वाढ होऊ नये म्हणून ते मागणी करणार आहे.